हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण क्वेश्चन बँक सोल्युशन फॉर सायन्स वन पाहणार आहे. तर ऑलरेडी आपण सायन्स वनचे 5 पार्टमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर पाहू शकता. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिक रिझन चालू केलेले आहेत. तर पहिले 22 क्वेश्चनपर्यंतचे आपले सायंटिफिक रिझन कंप्लीट झालेले आहेत. आज क्वेश्चन 23पासून आज पाहणार आहोत. तर ऑलरेडी आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या चॅप्टरचे सायंटिफिक रिझन पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया फोर्थ चॅप्टरचं सायंटिफिक रिझन. पहिलं सायंटिफिक रिझन काय आहे पहा. इन प्रॅक्टिस द युनिट ऑफ KWH किलोवॅट इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी रॅदर दॅन जूल. तर यासाठी एक सिम्पल पहिल्यांदा एक फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे इलेक्ट्रिक एनर्जीचा काय आहे. इलेक्ट्रिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम हा फॉर्म्युला आहे आपल्याला सांगायचा आहे. पुन्हा सांगायचं आहे फॉर प्रॅक्टिकल अप्लायन्सेस डिव्हायसेस कन्झ्युमिंग हाय इलेक्ट्रिक पॉवर आर युज्ड फॉर ओव्हर पिरियड ऑफ टाईम. जे हाय डिव्हायसेस आहेत, हाय इलेक्ट्रिक पॉवरचे जे डिव्हायसेस आहेत त्याच्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागतो. दिस लीड्स टू हेवी एक्सपेंडिचर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. यामुळे आपल्याला खर्च पण खूप होतो आहे इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी. आणि हे मेजर करण्यासाठी आपल्याला एनर्जी युनिट जूल हे खूप स्मॉल आहे. जूल आपण युनिट हे स्मॉल एनर्जी असेल तेव्हा आपण यूज करतो. पण KWH म्हणजे किलोवॅट हे युनिट जे आहे हे आपण मोठे जर आपल्याला एनर्जी मेजरमेंट करायची आहे त्यासाठी यूज होतं. म्हणून आपण म्हणू शकतो हेन्स युनिट किलोवॅट इज युज्ड फॉर इन अ प्रॅक्टिस. आणि मग आपण शेवटी लिहायचं की युनिट 1 किलोवॅट रिप्रेझेंट 1 किलोवॅट इज 1 आवर्स अँड इक्वल्स टू 3.6 इंटू 10⁻6 जूल. हे तुम्हाला कन्वर्जन नाही लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये हे यूजफुल होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट सायंटिफिक रिझन आहे क्वेश्चन 24 काय आहे पहा. टंगस्टन मेटल इज युज्ड टू मेक अ सॉलिनाइड टाईप ऑफ कॉईल इन इलेक्ट्रिक बल्ब. तर इलेक्ट्रिक बल्ब हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. हे सर्वांना माहिती आहे. हे जे इलेक्ट्रिक बल्ब जे वर्क करतं आपलं ते हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर होतं. मग त्यामध्ये काय असते, एक सॉलिनाइड टाईपची कॉईल असते. जे असते त्याला काय असतं, हाय रेजिस्टिव्हिटी आणि हाय मेल्टिंग पॉईंट असतो. जेव्हा जे सॉलिनाइड टाईपची कॉईल असते त्याला काय असतं, हाय रेजिस्टिव्हिटी आणि हाय मेल्टिंग पॉईंट असतं. मग जेव्हा करंट त्यामधून पास होईल त्या बल्बमधून, त्या सॉलिनाइड टाईपचा बल्ब जो आहे त्याला काय लागणार, हाय टेम्परेचर. म्हणजे हाय टेम्परेचर म्हणजे अप टू आपण त्याला सांगतो नियरली 3400 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तेव्हाच ते काय होतं, ग्लो होतं. त्यामुळे या ठिकाणी आपण जर टंगस्टन मेटल यूज केलं तर त्या टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनाइड टाईप. तर ती कॉईल इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतरचं नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा 25th. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और ॲल्युमिनियम वायर इज युज्ड. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की कॉपर आणि ॲल्युमिनियम काय असतं, कंटेन लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत कॉपर आणि ॲल्युमिनियममध्ये सर्वात जास्त असतात ॲज कम्पेअर टू अदर. दीज फ्री इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह थ्रू आउट द कंडक्टर. म्हणजे ती कंडक्टरमध्ये इझिली ते मूव्ह होत असतात. दिस रिझल्ट्स इन टू कॉपर अँड ॲल्युमिनियम हॅव लो रेजिस्टिव्हिटी. याला काय असणार, रेजिस्टिव्हिटी. फ्री इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे इथं रेजिस्टिव्हिटी काय असणार, कमी असणार. त्यामुळेच दस कॉपर अँड ॲल्युमिनियम आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड ऑफर्स लो रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट. जर इथं रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर म्हणजे या ठिकाणी काय होणार, कंडक्टिंग पॉवर त्याचा वाढणार, म्हणजे गुड कंडक्टर असणार. आणि तिथं रेजिस्टन्स जे असणार ते कमी असणार. त्यामुळेच हेन्स कॉपर ऑर ॲल्युमिनियम आर युज्ड फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन. त्यानंतरचा नेक्स्ट 26 क्वेश्चन पहा काय आहे. नाओडेज MCBs आर युज्ड इन होम्स फॉर स्टॉप द करंट इन सर्किट व्हाईल सडनली इन्क्रीजेस. जर एखाद्या ह्याच्यामध्ये जर करंट इन्क्रीज झाला सर्किटमध्ये तर आपण MCB यूज करता आपण होममध्ये. तर ती MCB स्विच काय यूज करतात त्यासाठी बघा. इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज इन होम्स लाईक गिझर, हीटर, मोटर, ओव्हन किंवा वॉशिंग मशीन एक्सेट्रा हॅव हाय पॉवर कन्झम्पशन. आता हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, जे अप्लायन्सेस आहेत, यामध्ये काय आहे, पॉवर कन्झम्पशन जे आहे ते खूप हाय आहे. इफ सच अप्लायन्सेस आर कनेक्टेड सायमल्टेनियसली लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो इन द सर्किट. आता ॲट अ टाईम समजा आपण गिझर चालू केलं, मोटरसुद्धा चालू केली, हीटर चालू, असे 2-3 जर डिव्हायसेस आपण ॲट अ टाईम जर चालू केले, त्यामुळे काय होणार, करंट खूप मोठ्या प्रमाणात फ्लो होणार. दिस करंट मे एक्झिट परमिसिबल व्हॅल्यूज अँड कॉज ओव्हरलोडिंग. यामध्ये काय होणार, करंट जर आपला खूप गरजेपेक्षा जास्त झाला आणि त्यामुळे ओव्हरलोड जर झाला तर त्यामुळे काय होतं, करंट आपला ब्रेक होतो, त्या ठिकाणी स्टॉप होऊ शकतं. मग त्या ठिकाणी
MCBs हे काय करण्यात येते, जर ओव्हरलोड होते, जर आपलं काही त्यामध्ये आपल्या डिव्हायसेसमध्ये काही दुरुस्ती न व्हावी म्हणून ते MCB जे स्विच आहे ते आपले आपण खाली पडणार, म्हणजे त्याचे स्विच खाली होणार जर त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग झालं, म्हणून आपण या ठिकाणी MCBs आपल्या होममध्ये यूज करतो. त्यानंतरचा नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा 27th. अ कॉईल मेड अप ऑफ अलॉय. या ठिकाणी मी क्वेश्चन्स लिहिलेले नाहीत, तुम्ही क्वेश्चन बँकमध्ये पहा 27th नंबरचा रिझन पहा. अ कॉईल मेड अप ऑफ अलॉय नायक्रोम इज युज्ड इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज अ रजिस्टर. तर इलेक्ट्रिक हीटर कुकर जे आहे आपलं त्यामध्ये नायक्रोम आपण यूज करतो ॲज अ रजिस्टर. का यूज करतो, तर द इलेक्ट्रिक हीटर किंवा कुकर जे आहे वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. ठीक आहे, जसं आपण मागं पाहिलं होतं जे इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय म्हणलो होतो, त्यामध्ये पण आपण हिटिंग इफेक्ट आहे म्हणलो होतो, वर्क होतं. तसंच यामध्ये सुद्धा हीटर आणि कुकरमध्ये सुद्धा जे इलेक्ट्रिक हीटर आणि कुकर त्यामध्ये काय हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असतं. मग यामध्ये काय दॅट अलाउज जे नायक्रोम आहे इज कम्पेअर टू मेटल्स हॅव हाय रेजिस्टिव्हिटी. जेवढे मेटल्स आहेत त्यामध्ये नायक्रोमची रेजिस्टिव्हिटी जी आहे ती हाय आहे ॲज कम्पेअर टू अदर. अनलाईक मेटल्स दे कॅन हिटेड बी हायर टेम्परेचर. मग त्याची रेजिस्टिव्हिटी हाय असल्यामुळं त्याचे हायर टेम्परेचरला सुद्धा आपण हे करू शकतो. त्यामुळे हेन्स अ कॉईल मेड ऑफ ऑन अलाय नायक्रोम इज यूज्ड इन द इलेक्ट्रिक हीटर ऑर कुकर ॲज अ रजिस्टर. त्यानंतरचा नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा 28th. इट इज अ बेनिफिशियल टू कॅरी इलेक्ट्रिक एनर्जी इन AC फॉर्म ॲज इट इज कॅरीड ओव्हर अ लाँग डिस्टन्सेस. तर याचं आन्सर आपण सांगू शकतो, देअर इज अ मिनिमम पॉवर लॉस व्हेन अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज कॅरीड ओव्हर लॉंग डिस्टन्स इन फॉर्म ऑफ AC. जेव्हा आपण लॉंग डिस्टन्समध्ये AC करत असतो त्यावेळी आपलं पॉवर जो असतो तो खूप कमी असतो, मिनिमम पॉवर असतो. त्यामुळेच आपण हे मेन रिझन आहे, इट इज बेनिफिशियल टू कॅरी इलेक्ट्रिक एनर्जी इन AC फॉर्म ॲज इट इज कॉल्ड फॉर ओव्हरलोडिंग डिस्टन्सेस. त्यानंतरचा नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा. आता यानंतर आपण जो पाहणार आहेत सायंटिफिक रिझन ते आहेत आपला 5th जो चॅप्टर आहे हिट, ह्या चॅप्टरचे पाहणार आहोत. तर 29th सायंटिफिक रिझन बघा काय दिलेलं आहे. इन अ कोल्ड रिजन इन विंटर द पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक. तर हे कोल्ड रिजनमध्ये असं खूप वेळेस आपण ऐकलं आहे की विंटरमध्ये पाईप जे असतात वॉटर सप्लायचे ते ब्रेक होतात. तर हे आहे आपल्याला ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर जे आहे त्या कन्सेप्टवर रिलेटेड आहे. तर याचा आन्सरमध्ये असं लिहायचं, इन कोल्ड रिजन ॲज टेम्परेचर रिचेस बिलो 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली झालं तर वॉटर इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग स्टार्ट एक्सपांडिंग ड्यू टू ॲनिमल्स बिहेवियर. ॲनिमल्स बिहेवियरमध्ये काय होतं, ॲक्च्युली जर आपलं जर वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर त्यावेळेस काय व्हायला पाहिजे, ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पण त्या ठिकाणी काय होतं, 4 डिग्री सेल्सिअस एक वॉटरचं असं आहे ॲनिमल्स बिहेवियर होतं की त्यामध्ये 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी ते काय होतं, एक्सपांड होतं. त्यामुळे ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या ठिकाणी आपलं टेम्परेचर कमी कमी होत जाते. व्हॅल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस कंटिन्युअसली. आपल्याला असं वाटतं की व्हॅल्यूम इथे डिक्रीज व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी काय ॲनिमल्स बिहेवियर असल्यामुळे व्हॅल्यूम ऑफ वॉटर काय होत असतं, इथे इन्क्रीज होत असतं कंटिन्युअसली. ॲट द सेम टाईम मेटल पाईप्स कॅरिंग वॉटर अंडरगो कनेक्शन. त्या ठिकाणी आपले मेटल पाईप्स असतात तिथे अंडरगो कनेक्शन असतं वॉटरचं. ॲज अ रिझल्ट पाईप एक्सपिरियन्स फोर्स अप्लाइड बाय वॉटर अँड ब्रेक. त्यामध्ये काय होतं, वॉटरमध्ये एक जो फोर्स असतो त्यामध्ये पाईपवर आदळला जातो आणि त्यामुळे ते ब्रेक होतात. त्यानंतरचं नेक्स्ट सायंटिफिक रिझन बघा, क्वेश्चन नंबर 30 बघा काय दिलेलं आहे. इवन इफ बॉइलिंग वॉटर इज कॉन्स्टंटली हिटेड इट्स टेम्परेचर डज नॉट राईन. आपण खूप वेळ बघितलेलं आहे, एखादं बॉइलिंग वॉटर आहे जर त्याला आपण कॉन्स्टंटली हीट जरी देत राहिलं तर टेम्परेचर डज नॉट राईज. का होत असतं, तर याचा आन्सर असं लिहा, द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इंटू गॅस इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आपल्याला सर्वांना लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन माहीत आहे, ते आपल्याला या ठिकाणी यूज होणार आहे. मग वेन हीट इज सप्लाइड टू बॉइलिंग वॉटर इट इज यूज्ड टू विकेन द बॉन्डिंग बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. जेव्हा आपण एखाद्या बॉइलिंग वॉटरला हीट देतो त्यामधले जे मॉलिक्युल्स ऑफ वॉटर जे आहेत ते काय होतात, बॉन्डिंग बिटवीन जे होते ते कॉझिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड टू गॅसियस. म्हणजे जसं आपण वर कन्सेप्ट पाहिला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, तो कन्सेप्ट या ठिकाणी होतो. आणि ते या ठिकाणी लिक्विड स्टेटमधून गॅसियस फॉर्ममध्ये जातं, म्हणजे तिथे काय होतं, स्टीममध्ये कन्वर्ट होतं. ॲज द रिझल्ट मग काय होतं, हीट सप्लाइड इट युटिलाइज्ड फॉर द चेंज ऑफ स्टेट एंटायरली. म्हणून टेम्परेचर ऑफ वॉटर जे असतं ते डज नॉट चेंज होतं, म्हणजे चेंज होत नाही आहे जर बॉइलिंग वॉटरला आपण हीट केलं तर. त्यानंतर क्वेश्चन 31 पहा, यूज अ प्रेशर कुकर टू कुक अ फूड इन अ कोल्ड एअर. तर याचं आन्सर आपण सांगतो, नॉर्मली इन कोल्ड एअर
more heat energy need for supply to attain high temperature required for cooking food. It also consumes more time. आपल्याला माहिती आहे कोल्ड एअरमध्ये जर असेल, आपल्याला आपल्याला जर मोर हीट एनर्जी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी हाय टेम्परेचरची गरज आहे फॉर कुकिंग फूड. तसंच आपल्याला त्या ठिकाणी मोर टाईम पण लागणार आहे. व्हेरॅज प्रेशर कुकर जे असतं, प्रेशर कुकर काय असतं, ऑपरेट्स बाय गिव्हिंग आउट ऑफ द एअर विदिन द कुकर अँड ट्रॅपिंग स्टीम प्रोड्युस्ड फ्रॉम द लिक्विड. प्रेशर कुकरचं वैशिष्ट्य असं आहे, ते काय करतं, इट ऑपरेट्स गिव्हिंग आउट ऑफ द एअर, म्हणजे एअर जे आउट करतं तसेच विदिन द कुकर अँड ट्रॅपिंग स्ट्रीम जी आहे, आपलं स्ट्रीम जे होते ते प्रोड्यूस इन द लिक्विड फॉर्ममध्ये होतं, मोस्टली वॉटर, आणि ते बॉईल इनसाईड होतं. ड्यू टू हाय इंटरनल प्रेशर, यामध्ये हाय इंटरनल प्रेशर बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड डिक्रीजेस. या हाय बॉइलिंग पॉईंटमुळे काय होणार, ते इंटरनल प्रेशर, हाय इंटरनल प्रेशरमुळे काय होणार, बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड काय होणार, या ठिकाणी इन्क्रीज होणार. आणि लिक्विड बॉइल्स ॲट अ टेम्परेचर हायर दॅन इट्स बॉइलिंग पॉईंट. म्हणून आपण सांगू शकतो की यूज अ प्रेशर कुकर टू कुक फूड इन अ कोल्ड वॉटर. त्यानंतर नेक्स्ट रिझन पहा, क्वेश्चन 32 मध्ये पहा, in a cold regions snow falls in a winter. Snow is formed high in the clouds from water vapor. Snow काय आहे, हे कशामुळे फॉर्म होतं, हाय इन द क्लाउड्स फ्रॉम वॉटर वेपरपासून तयार होतं. इन कोल्ड रिजन्स वेन टेम्परेचर इज एक्स्ट्रीमली लो, कोल्ड रिजनमध्ये काय असतं, टेम्परेचर खूप कमी होतं कधी कधी, त्यावेळेस वॉटर वेपर फ्रीजेस अराउंड स्मोक और डस्ट पार्टिकल्स फॉर्म्स आईस क्रिस्टल्स. जेव्हा आता टेम्परेचर कमी झालं, ते वॉटर वेपर जे आहेत आपले, ते काय होतात, फ्रीजेस होतात अराउंड स्मोकच्या भोवती फ्रीज होतात, डस्ट पार्टिकल्स फॉर्मिंग इन द क्रिस्टल्स. म्हणून वेन देअर इज आईस पार्टिकल्स कंबाईन विथ इच अदर दे टर्न हेवी अँड स्टार्ट फॉलिंग टू इन द ग्राउंड. जेव्हा ते आईस पार्टिकल कंबाईन होतात इच अदर बरोबर, ते काय होतात, हेवी होतात, आणि त्यामुळे ते काय खाली पडायला सुरुवात होते. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया क्वेश्चन 33 बघा, रिझन काय आहे, द बॉटम ऑफ सम स्टील यूज्ड फॉर कुकिंग इज अ कॉपर. तर आपल्या याचा आन्सर असं लिहा की कॉपर इज अ बेस्ट कंडक्टर फॉर हीट ॲज कम्पेअर टू स्टील. स्टीलपेक्षा हे कॉपर काय आहे, बेटर कंडक्टर आहे. ऑल्सो कॉपर कॅन कंडक्ट फास्टर दॅन स्टील. त्या ठिकाणी कंडक्टसुद्धा कॉपरचं जास्त आहे. ॲज अ रिझल्ट कॉपर बॉटम गेट्स हिटेड फास्टर दॅन स्टील. म्हणजे जर आपण स्टीलवर एखादं ठेवलं, त्याला जर हिट केलं किंवा कॉपरला जर केलं, तर बॉटमचं जे हिट लवकर होणार. दिस रिड्युसेस टाईम फॉर कुकिंग. यामुळे काय होणार, टाईमसुद्धा आपला कुकिंगसाठी कमी लागणार, म्हणून आपण कॉपर मोस्टली आपण यूज करतो कुकिंगसाठी. त्यानंतर 34 बघा, सायंटिफिक रिझन काय आहे, ड्रॉप्स ऑफ वॉटर कॅन बी सीन ॲक्युम्युलेटिंग ऑन द ग्लास ऑफ व्हेकल्स इन अर्ली आवर्स ऑफ विंटर. तर याचा आन्सर पहा, वेन टेम्परेचर ऑफ एअर ॲट अर्ली आवर्स इन विंटर फॉल्स एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वेपर. आता काय होतं, अर्ली आवरमध्ये काय होतं, विंटरमध्ये त्या ठिकाणी आपलं टेम्परेचरचं एअर्स कमी होतं, त्यामुळे काय एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वेपर. ॲज अ रिझल्ट द एक्सेस ऑफ वेपर कंडेन्सेस ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट इन द फॉर्म ऑफ ड्यू. मग जर या ठिकाणी वेपरचं जर सॅच्युरेशन जर झालं, तर एक्सेस वेपर होतात आणि ते कंडेन्स होतं ऑन सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, त्यामुळे एक ड्यू म्हणतो आपण त्याला. वेन ड्यू सेटल्स ऑफ ग्लास ऑफ व्हेकल्स ड्रॉप्स ऑफ वॉटर ॲक्युम्युलेशन ऑन द ग्लास कॅन बी सीन. मग ते ड्यू काय होतात, आपल्या ग्लास ऑफ व्हेकल्समध्ये ते दिसतात, आणि त्यामुळे ड्रॉप्स ऑफ वॉटर ॲक्युम्युलेटिंग ऑन ग्लास कॅन बी सीन. त्यानंतरचा नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा, 35th, ड्युरिंग विंटर सीझन वी मे हॅव ऑब्झर्वड a white trail in the back of aeroplane flying high in the clear sky or sometimes it may not get form. असं काय होतं, हे आपण खूप वेळेस पिक्चर वगैरे आपण क्लिक केलेलं आहे एरोप्लेनमध्ये वगैरे जाताना. तर याचा आन्सर पहा, द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेंट इन द एअर फॉर गिवन व्हॅल्यूम अँड टेम्परेचर टू द रिक्वायर्ड टू मेक द एअर सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट द टेम्परेचर इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा कन्सेप्ट यूज होणार आहे, म्हणून रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला डिफाईन करायचं आहे. मग आपल्याला ॲक्च्युअल रिझन सांगायचं आहे. द व्हाईट रेल इज बेसिकली द वेपर रिलीज बाय द एरोप्लेन. जेव्हा एरोप्लेन चालत असतं, त्यामधून वेपर जे येत असतं ते व्हाईट रेलमध्ये आपल्याला दिसतं. एरोप्लेन इंजिन कंडेन्सिंग इन अ स्काय फ्रॉम अ क्लाउड, म्हणजे ते स्कायमध्ये क्लाउडमध्ये आपल्याला दिसत असतं. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर बघितलेलं आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर इज मोर. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोर असेल, वी कॅन गेट ऑब्झर्व द व्हाईट ट्रेल ॲट द बॅक ऑफ द एरोप्लेन फ्लाईंग हाय ॲट द क्लिअर इन द स्काय. क्लिअर स्कायमध्ये आपल्याला ते दिसतं.
किंवा जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर. जर इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर इज लेस देन आयदर स्मॉल साईज, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय ना स्मॉल साईजचं व्हाईट ट्रेल दिसणार, मे गेट फॉर्म ऑर इट मे नॉट गेट फॉर्म ॲट ऑल. कधी कधी म्हणजे आपल्याला स्मॉलमध्ये दिसू शकतं व्हाईट ट्रेल, किंवा असं पण असू शकतं की त्यावेळेस आपल्याला बिलकुल दिसणार नाही. म्हणजे हे कशावर डिपेंड आहे, टोटली आपले रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा क्वेश्चन 36. फिश कॅन सर्वाईव्ह इवन इन अ फ्रोझन पॉन्ड्स इन अ कोल्ड रिजन. आपण बघितले फिश हे फ्रोझन पॉन्ड्समध्ये पण सर्वाईव्ह करू शकतात कोल्ड रिजनमध्ये. तर याचा आन्सर पहा, इन कोल्ड क्लायमेट टेम्परेचर ऑफ वॉटर इन पॉन्ड्स आर लेक स्टार्टिंग फॉलिंग. काय होतं, जेव्हा कोल्ड क्लायमेटमध्ये काय होतं, टेम्परेचर कंटिन्युअसली हे काय होत असतं, कमी 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 होत असतं. ऑन गेटिंग कोल्डर, आणखीन कोल्डर झालं, वॉटर कॉन्ट्रॅक्ट्स ॲज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इन्क्रीजेस अँड इट गेट्स डाऊन. टू रिप्लेस इट वॉर्मर वॉटर फ्रॉम बिलो रायझेस ऑफ दिस प्रोसेस कंटिन्यूस टिल टेम्परेचर ऑफ वॉटर ॲट द बॉटम ऑफ पॉन्ड बिकम्स 4 डिग्री सेल्सिअस. ही प्रोसेस सगळी आता जी आहे 4 डिग्री सेल्सिअस प्लस कंटिन्यू चालू असते. वॉटर ड्यू टू इट्स ॲनॉमलियस बिहेवियर ऑफ प्रोसेस मॅक्झिमम डेन्सिटी कुठं असते 4 डिग्री सेल्सिअस. ॲनॉमलियस बिहेवियर आपल्याला सगळं माहीत आहे, त्यामुळे मॅक्झिमम डेन्सिटी 0 डिग्री सेल्सिअस नसून 4 डिग्री सेल्सिअसला असते. इफ द टेम्परेचर लोअर्स फर्दर, आणखीन टेम्परेचर कमी कमी गेलं, आईस इज फॉर्म्ड ॲट द सरफेस ऑफ पॉन्ड विथ वॉटर बिलो इट. आईस बिंग poor conductor of heat blocks the further heat exchange between atmosphere and water in the pond. म्हणजे आईस हे काय आहे, पोअर कंडक्टर आहे, त्यामुळे काय होणार, त्यामध्ये द हीट एक्सचेंज बिटवीन जे ॲटमॉस्फिअर आणि वॉटर आहे ते कमी होणार. मग दिस प्रिव्हेंट द फ्रीजिंग ऑफ वॉटर बिलो सरफेस ऑफ पॉन्ड्स अँड इट लॅक्स इम्बलिंग सर्वायवल ऑफ फिशेस. हे रिझन होतं, तुम्हाला शॉर्टमध्ये आपण तुम्ही सांगू शकता. त्यानंतर नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा, क्वेश्चन 37. Placing a plastic bottle filled with water in the freezing compartment in a freezer can cause the bottle to explode. तर याचा आन्सर असेल यार, द टेम्परेचर ऑफ फ्रीझर सेक्शन इन अ रेफ्रिजरेटर इज मेंटेन बिलो 0 डिग्री सेल्सिअस. जे फ्रीझर जे असतं आपल्या फ्रीजमधलं, फ्रीझर जे मधला पार्ट असतो त्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली असं टेम्परेचर मेंटेन केलं असतं. व्हेन अ प्लास्टिक बॉटल इज फिल्ड कम्प्लिटली विथ वॉटर इज प्लेस्ड इन फ्रीझर टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. जर आपण बाहेर टेम्परेचर आपलं वॉटरचं जास्त असतं, फ्रीजमध्ये गेल्यानंतर जे जास्त असतं, तरच ते फ्रीझरमध्ये गेल्यानंतर ते 0 डिग्री सेल्सिअसच्या खालीपर्यंत असतं. म्हणजे त्यामुळे काय होणार, टेम्परेचर कमी कमी होत जाणार. वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर रिचेस ॲट 4 डिग्री सेल्सिअस ड्यू टू इट्स ॲनॉमलियस बिहेवियर वॉटर स्टार्ट एक्सपांडिंग. आता काय होतं, टेम्परेचर बाहेर काहीतरी असेल, त्यामुळे ज्यावेळेस आपण ते कमी 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 होत जातं, जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला येतं त्यावेळेस ते टेम्परेचर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी वॉटर त्या ठिकाणी एक्सपांड व्हायला लागते. ॲज अ टेम्परेचर ऑफ वॉटर कंटिन्युअस टू फॉल अप टू 0 डिग्री सेल्सिअस. मग आता 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर कमी होत झालं, मग वॉटर कंटिन्युअस टू एक्सपांड. त्या ठिकाणी वॉटर काय होतं, एक्सपांड होत जातं. वेन द वॉटर इज कन्वर्टेड इन टू आईस, जेव्हा आता ते 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणार आहे. देर इज अ इन्क्रीज इन इट्स व्हॅल्यूम, त्यामध्ये व्हॅल्यूमची इन्क्रीज होतं कारण ते एक्सपांड होत गेलेलं आहे. दिस एक्झर्ट्स प्रेशर ऑन द साईड्स ऑफ द बॉटल. मग ते आपल्याला बॉटलच्या साईडला आपल्याला ते दिसतं जे प्रेशर आहे. ॲज अ रिझल्ट देअर इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ ब्रेकिंग ऑर एक्सप्लोडिंग ऑफ बॉटल. मग यामुळे काय होतं, जर हे खूप जर झालं तर त्यामुळे काय होणार, ते प्रोबॅबिलिटी अशी असते की ब्रेकिंग किंवा एक्सप्लोडसुद्धा होऊ शकते ती बॉटलची. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सायंटिफिक रिझन पहा, 38. इवन द वायर मूव्स थ्रू द आईस लॅब, द आईस लॅब डज नॉट ब्रेक. तर हा लास्ट रिझन आहे हिट या चॅप्टरमधलं. When the wire with weights attached in 2 ends it placed in the ice slab, its weights acts along very small area of contact between the wire and ice. जेव्हा वायर जेव्हा अटॅच केलेली आहे 2 एंड्समध्ये, ते खूप स्मॉल एरियामध्ये, ते व्हेरी स्मॉल एरियामध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वायर आणि आईसमध्ये असतं. ॲज अ रिझल्ट प्रेशर गेट्स अप्लाइड ऑन दॅट पार्ट ऑफ आईस स्लॅब. म्हणजे जिथं ती आपली दोरी आहे, वायर आहे, त्याच ठिकाणी ते प्रेशर एक्झॅक्ट होत असतं, अप्लाइड होत असतं. द लोअर्स द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिलो 0 डिग्री सेल्सिअस आईस गिज कन्वर्टेड इन टू वॉटर. मग जर आपलं मेल्टिंग पॉईंट 0 कमी कमी होत जातो आईस आणि 0 डिग्री सेल्सिअसला होतं, त्यावेळेस आईस इज कन्वर्टेड इन टू वॉटर. द वायर कट्स थ्रू वॉटर अँड शिफ्ट डाऊनवर्ड्स. तर वायर काय करतं, पूर्ण बर्फाला हे डिवाइड न करता तिथे काय होणार, तर वायर पूर्ण तिथून कट होणार तेवढ्याच पार्टला ज्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट झाले. As the wire displaces, pressure applied by wire on ice slab
व्हॅनिशेस. जेव्हा ती वायर निघाली म्हणजे पूर्ण वायर खाली पडली, इट्स मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर टू 0°C. पुन्हा त्याचा मेल्टिंग पॉईंट पुन्हा रिस्टोर होणार 0°C, कॉझिंग अ फ्रीजिंग ऑफ आईस. पुन्हा त्याचं आईसमध्ये रूपांतर होणार. असं नाही होणार की ते पूर्ण 2 डिवाईडमध्ये होणार, ते पुन्हा ते एकत्र होणार. इन दिस मॅनर ड्यू टू रेग्युलेशन, ह्या कन्सेप्ट जो आहे आपला रेग्युलेशन आहे, रेग्युलेशन कन्सेप्ट आहे, रेग्युलेशन वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब कम्प्लिटली विदाउट ब्रेकिंग इट. अशा प्रकारे आपल्या हिट या चॅप्टरचे सायंटिफिक रिझन कंप्लीट होतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढचे सायंटिफिक रिझन घेणार आहे. थँक्यू.